एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा. संकल्पचित्र, नक्षीकाम, डिझाईन. एलिमेंटरी ग्रेड ड्रॉइंग परीक्षा तिसरा पेपर. हे माहीत हवेच. एक अभ्यासक्रम. भौमितिक आकारावर आधारित बाह्याकाराचा नक्षीकामासाठी उपयोग. उदाहरणार्थ चौरस, चौकोन, आयत, त्रिकोण, वर्तुळ, अर्धवर्तुळ, बहुभुजाकृती यासारखे आकार. संकल्प निर्मितीसाठी विविध प्रकारच्या रेषा. उदाहरणार्थ सरळ रेषा, वक्ररेषा, लयदार रेषा इत्यादी. विविध नैसर्गिक, भौमितिक, अलंकारिक किंवा केवलाकारांचा सौंदर्य निर्मितीसाठी कल्पकतेने व सर्जकतेने उपयोग. समांग किंवा विषमांग संकल्परचना. नक्षीकामात सुयोग्य चे रंग आणि किंवा तंत्र वापरण्याची संधी. भौमितिक साधनांचा उपयोग करता येईल. 2. सूचित रंगमाध्यमे. 1. जलरंग, पारदर्शक, अपारदर्शक. 2. रंगीत पेन्सिली. 3. वॅक्स, क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल्स. 4. विविध रंगातील शाई. 5. परिसरातील उपलब्ध रंग. या सर्व रंगमाध्यमांचा स्वतंत्रपणे किंवा अनेकांचा एकत्रितपणे उपयोग करता येईल. 6. पोतनिर्मितीची गरज भासल्यास पोतनिर्मितीसाठी आवश्यक साधनसाहित्य. उदाहरणार्थ चिंध्या, हातांची बोटे, चुरगळलेले कागद, झाडाची पाने, कंगवा किंवा ठसे घेता येतील अशा विविध साधनांचा वापर करता येईल. 3. चित्राचे विषय. कोणत्याही भौमितिक आकारात उदाहरणार्थ चौरस, चौकोन, आयत, त्रिकोण, वर्तुळ, अर्धवर्तुळ, बहुभुजाकृती संकल्प निर्मितीसाठी सरळ रेषा, वक्ररेषा, लयदार रेषा, विविध नैसर्गिक, अलंकारिक आकार, भौमितिक आकार, केवलाकारी आकार यापासून चित्र तयार करणे. प्रश्नपत्रिकेबाबत सर्वसामान्य सूचना. एलिमेंटरी ग्रेड परीक्षा संकल्पचित्र, नक्षीकाम, डिझाईन तिसरा पेपर. विशेष सूचना. 1. भौमितिक आकारावर आधारित बाह्याकार काढण्यासाठी भौमितिक साधनांचाच वापर करा. 2. रंगकामातील काटेकोरपणा व सफाईदारपणा यांना महत्त्व आहे. पुढील माध्यमांपैकी कोणत्याही एकाचा किंवा अनेकांचा एकत्रितपणे उपयोग करता येईल. जलरंग पारदर्शक किंवा अपारदर्शक. पेस्टल क्रेयॉन्स, वॅक्स क्रेयॉन्स किंवा ऑइल पेस्टल्स. इतर माध्यमे रंगीत पेन्सिल, विविध रंगातील शाई. सामान्य सूचना. दिलेल्या घटकांचा उपयोग करून चित्रनिर्मितीच्या दृष्टीने संकल्पचित्र तयार करणे. संकल्पचित्र, नक्षीकाम, डिझाईन. इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉइंग परीक्षा तिसरा पेपर. हे माहीत हवेच. 1. अभ्यासक्रम. एखाद्या विशिष्ट घटकाच्या सुशोभनासाठी दिलेल्या बाह्याकारात संकल्परचना करणे. विविध प्रकारच्या रेषा, भौमितिक आकार तसेच पाने, फुले, फळे, पक्षी, फुलपाखरे, मासे, प्राणी इत्यादींच्या नैसर्गिक, अलंकारिक, अमूर्त आकारांचा नक्षीकामासाठी उपयोग करणे. दिलेल्या बाह्याकाराला अनुरूप समांग, विषमांग पद्धतीने किंवा आवडीनुसार संकल्परचना करणे. संकल्परचनेला अनुरूप आवडीचा किंवा सुयोग्य योग्य रंगसंगतीचा वापर करण्याची संधी. रंगकामातील काटेकोरपणा व सफाईदारपणा इत्यादी बाबींना महत्त्व दिले जावे. चित्राचे सौंदर्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी चित्रात पोतनिर्मिती करण्यास किंवा विविध तंत्रांचा उपयोग करण्यास हरकत नाही. 2. सूचित रंगमाध्यम. एलिमेंटरी परीक्षेतील रंगमाध्यमे इंटरमिजिएट परीक्षेसाठी वापरता येतात. या व्यतिरिक्त आरेखन, ट्रेसिंग पद्धतीचा उपयोग देखील करता येईल. 3. चित्राचे विषय. हातपंखा, टेबल लॅम्प, टेबल टॉप, गालिचा, टीपॉय, फुलदाणी, ट्रे, साडी किनार, पर्स, कापड, पतंग, हातरुमाल, टीव्ही कव्हर, उशीचा अभरा, टी-शर्ट, आकाशकंदील, फरशी यासारख्या घटक वस्तूंमध्ये नक्षीकामासाठी विविध रेषा,
विविध रेषा, भौमितिक आकार, पाने, फुले, पक्षी, मासे, फुलपाखरे यांचे नैसर्गिक, अलंकारिक किंवा अमूर्त आकार. प्रश्नपत्रिकेबाबत सर्वसामान्य सूचना. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा संकल्पचित्र, नक्षीकाम, डिझाईन, तिसरा पेपर. विशेष सूचना. रंगकामातील काटेकोरपणा व सफाईदारपणा यांना महत्त्व आहे. दिलेल्या बाह्याकाराला अनुरूप समंग, विषमंग किंवा आवडीनुसार संकल्प रचना करावी. चित्राचे सौंदर्य वाढवण्यासाठी चित्रात पोतनिर्मिती किंवा विविध तंत्रांचा उपयोग करता येईल. आवश्यक तेथे आरेखन पद्धतीचा उपयोग करा. पुढीलपैकी कोणत्याही एकाचा किंवा अनेकांचा एकत्रितपणे उपयोग करता येईल. जलरंग, पारदर्शक किंवा अपारदर्शक, पेस्टल क्रेयॉन, वॅक्स क्रेयॉन किंवा ऑइल पेस्टल्स. इतर माध्यमे, विविध रंगातील शाई, परिसरातील उपलब्ध रंग. सामान्य सूचना. दिलेल्या घटकांचा उपयोग करून चित्रनिर्मितीच्या दृष्टीने संकल्पचित्र तयार करणे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा.
व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा.